हाय गाईज, तर आम्ही जातोय अमरावतीला शॉपिंगसाठी. तुम्ही बघू शकता सगळे खूप छान रेडी झाले. दिस इज नेक्स्ट मम्मी, आरू, वेट, ही इज माय हजबंड वेब्स, पप्पा. सो पहिले आम्ही अमरावतीला जाऊन काही शॉपिंग करणार होतो आणि नंतर असा प्लॅन होता की मामाकडे जायचं. सो मामाच्या गावाला जायची एक्साइटमेंट सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे जाता जाता आम्हाला रात्रच झाली आणि तिथे गेल्यावर आम्हाला मोठं सरप्राईज मिळालं. आम्ही सगळे किती एक्सायटेड आहे हे तुम्हाला दिसतच असेल, बिकॉज त्यांनी एवढं छान सरप्राईज प्लॅन केलं होतं. म्हणजे आम्हाला एवढी रात्र झाली होती, बट त्यांनी सगळं असं मस्त प्लॅन करून ठेवलं होतं. त्यानंतर रांगोळी आणि नंतर फटाके, म्हणजे सगळं खूप छान आणि ओव्हरवेल्मिंग वाटत होतं. इकडे फटाके फोडणं चालूच होतं आणि मला हा रांगोळीचा व्हिडिओ घ्यायचा होता, बिकॉज त्यांनी एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या मेहनतीने हे सगळं केलं होतं. त्यासाठी मला हे कॅप्चर करायचं होतं, त्यामुळे मी हे पहिले कॅप्चर केलं. नंतर आमचं छान स्वागत झालं. स्वागतसाठी मामी सगळे खूप छान एक्सायटेड होते. इथे मामींनी खूप छान असं आरूचं वेलकम केलं. त्याबरोबरच आमचंसुद्धा मामा आणि मामी म्हणजे सगळ्यांनीच इव्हन खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलं होतं. आम्ही ते बघून खूप खुश झालो. म्हणजे एवढं ट्रॅव्हल करून आल्यानंतर आम्ही खूप असं टायर्ड फील करत होतो, बट हे सगळं पाहून, त्यांची एक्साइटमेंट पाहून मेन म्हणजे खूप छान वाटलं. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्यासाठी कोणी एवढं छान सरप्राईज प्लॅन करतं आणि एवढ्या एक्साइटमेंटने आणि एवढ्या छान पद्धतीने आपल्याला वेलकम करतं. खरंच खूप छान वाटतं. इथे आरूला जास्त काही समजत नव्हतं, पण ती खूप छान ऑब्झर्व करत होती, सगळ्यांना बघत होती, कोणाला काय करताय कोणाला काय करताय, आणि खूप शांतपणे सगळं बघत होती. इथे सगळ्यांचं वेलकम झालं. फक्त निक्सच बाकी होता, बिकॉज तो कंटिन्यू व्हिडिओज काढत होता. त्यामुळे निक्सही आला, निक्सचंही वेलकम झालं. आणि त्यानंतर आम्ही आत एंट्री केली. आत एंट्री केल्यावर सुद्धा आम्हाला व्हिडिओज वगैरे काढायचे होते, त्यामुळे आम्ही पेशंटली तिथं वेट करत होतो. रांगोळीचं इथे मी मामींना सांगत होते की खूप छान काढली वगैरे. अशा प्रकारे खूप छान वेलकम झाल्यानंतर आम्ही घरात आलो. घरात आल्या आबांनी आरूला घेतलं, बिकॉज ते खूप पेशंटली तिची वाट बघत होते. ते सगळं झालं. सगळे इथे खूप एक्सायटेड आहे. अनु आणि दद्दू तर आरूला सोडतच नव्हते. त्यांना खूप छान वाटत होतं आरू तिकडे आली म्हणून. मम्मी, तुम्हाला काय म्हणायचंय वेलकम बद्दल? व्हेरी नाईस, छान वेलकम केलं अनु दद्दूनी. थँक्यू अनु दीदी फ्रॉम काय आरू. तुला कसं वाटलं वेलकम बघून? थँक्यू मामा, थँक्यू अनु दीदी, थँक्यू दद्दू. सॉरी लागलं. आरू आरू थँक्यू बाबा. इकडे बा तिकडे. काश्मीर मधून मला काय आणलं? अरे यार, घरीच राहिलं. शेट, ओ शेट, काहीच नाही भेटत, स्वेटरच भेटते. माझ्यासाठी काय आणलं म्हणते? येते तर तुला? हा, अंदर अंदर कर. हळू. इकडनं जा ना, मी तुला घेते ना. हळू. बापरे, हळू पडशील. काय म्हटले? मला ड्रॉइंग करताना प्रोजेक्ट कधी झालं?
से हाय. गेल्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर जायचं होतं, सो इथे सगळे रेडी होऊन बाहेर निघालो. ऊन खूप असल्यामुळे आरूला इथे तिची समर ॲड घातली होती, जी तिला खूप छान दिसते, बट ती जास्त वेळ राहू देत नाही. एवढ्या उन्हात आम्ही बाहेर निघालो. विदर्भ साईडला खूप ऊन असतं. तुमच्याही साईडला खूप ऊन असतं का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही बाहेर निघालो, आमचे काम वगैरे झाले आणि संध्याकाळी आम्ही रिटर्न आल्यावर पण आम्ही परत गप्पा करायला बसलो. गप्पा काही संपतच नाही आणि आरू इथे छान आनू दीदीसोबत खेळत होती. सो गप्पा वगैरे झाल्या आणि आता वेळ होती आम्हाला निघायची. खरं तर निघायचं इच्छा नव्हती होत, बिकॉज खूप खूप छान वेळ गेला. इथे एक आंटी भेटल्या, त्यांनी आरूचा लाड केला. त्यानंतर आम्ही निघालो, बिकॉज मंडेला यांचं ऑफिससुद्धा असतं आणि मम्मी आणि पप्पांची शाळा आणि कॉलेजसुद्धा असतं. अशा प्रकारे खूप छान आमची विजिट झाली. थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.